नमस्कार, स्वागत आहे तुमचे लोबसीस किचन मराठीमध्ये। आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाच्या सांजोऱ्या बनवूया। त्यासाठी येथे आपण 1 कप बारीक रवा घेतला आहे। तुम्ही वाटीने पण घेऊ शकता, परंतु पुढे सर्व सामग्रीचे प्रमाण मात्र त्याच वाटीने घ्यायचे। चला तर कढईत फक्त 1 छोटा चमचा साजूक तूप घेतले। त्यात बारीक रवा टाकून पहिले रवा गरम होईपर्यंत 1 ते 2 मिनिट हाय टू मीडियम फ्लेम वर भाजायचा आणि रवा गरम झाला की लो फ्लेम वर भाजायचा। तुपामुळे सारणाला खूप छान चव येते आणि येथे रवा असा कोरडासरच भाजायचा। 4 ते 5 मिनिटांनी बघा रवा हलकासा सोनेरी झालेला आहे आणि सुगंध पण मस्त दरवळतोय। तर आता गॅस बंद करायचा, परंतु गॅस बंद केल्यावर सुद्धा रवा थोडा हलवीत राहायचा, म्हणजे तो बुडात करपणार नाही। आता पाक तयार करूया। पातेल्यात 1 कप रव्यासाठी पाऊण कप गुळ घेतला आणि तुम्हाला जर गोड जास्ती आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्ती गुळ घेतला तरी चालेल। व आता गुळ बुडेल इतपतच पाऊण कप पाणी घ्यायचे व हाय फ्लेम वर सतत ढवळीत राहून उकळी आल्यानंतर फ्लेम मीडियम टू लो करायची आणि पाक थोडा वेळ होऊ द्यायचा। येथे बघा पाक तयार झालेला आहे आणि तो कसा झाला ते बोटांनी बघायचं। आणि सांजुरीसाठी पाक हा बोटांना चिकटसरच लागायला हवा, तो 1 तारी पण नको आणि 2 तारी पण नको। पाक बोटांना चिकट असा वाटला की गॅस बंद करायचा। आता भाजलेला रवा घेऊ, परंतु येथे गॅस सुरू केला नाही। भाजलेल्या रव्यात गुळाचा पाक गाळणीने गाळून टाकू, म्हणजे गुळात जो कचरा असेल तो निघून जाईल व पाक रव्यासोबत छान मिक्स करायचा। येथे तुम्हाला मिश्रण थोडं सैलसर वाटत असेल, पण रवा फुलून ते कोरडं होतं। आता रवा गुळाचे मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर रात्रभर किंवा 8 ते 9 तासांसाठी झाकून ठेवायचे, म्हणजे रवा छान फुलतो। तुम्हाला जास्ती प्रमाणात सांजोऱ्या करायच्या असतील तर असेच प्रमाण घेऊन साहित्य वाढवून घ्यायचे। रात्री सारण केले की सकाळी सांजोरीचे कोटिंग साठी पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी इथे आपण 2 कप म्हणजेच 200 ग्रॅम मैदा घेतला। मैदा पण तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता। पाव छोटा चमचा मीठ टाकू आणि 2 कप मैद्यासाठी पाव कप म्हणजेच 50 ग्रॅम गरम करून वितळलेले वनस्पती तूप घेतले। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता। जर वाटीने 2 वाटी मैदा मोजून घेतला असेल तर त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचे। तूप आणि मैदा व्यवस्थित मिसळायचे, कारण तूप मैद्याला चांगले लागले पाहिजे, म्हणजे सांजोरी चांगली तयार होईल। आणि आता पाणी टाकून मळून गोळा तयार करू। तुम्ही येथे कन्सिस्टन्सी बघू शकता। मळलेले पीठ बाउल मध्ये घेऊन अर्धा ते 1 तासासाठी मुरण्यासाठी झाकून ठेवायचे व तोपर्यंत भाजलेला रवा आणि गुळाचा पाक मुरण्यासाठी ठेवले होते ते बघूया। बघा रवा छान फुललेला आहे। थोडा मोकळा करून घेतल्यानंतर आता यात अर्धा छोटा चमचा वेलची पूड आणि थोडे जायफळ घेऊ। वेलची व जायफळच्या कॉम्बिनेशनमुळे सारणाला खूप छान चव येते। 1.5 टेबलस्पून म्हणजे 1.5 मोठा चमचा भाजलेली खसखस घेऊ आणि या छोट्या वाटीने 1.5 वाटी हलकासा भाजलेला खोबऱ्याचा किस टाकू व आता पातळ काप केलेले काजू, बदाम, पिस्ता आहे आणि चारोळी ते टाकू। ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत। व आता सारण छान व्यवस्थित मिसळून घेऊ, जेणेकरून सर्व चवी एकमेकांत मिसळून सारणाची चव मस्त लागेल। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता कोटिंगच्या पिठाकडे वळूया। 1 तास झालेला आहे आणि पीठ छान मुरले आहे। परत चुरून थोडे सॉफ्ट करू, म्हणजे सांजोरीसाठी चपाती चांगली लाटता येईल। आता या मळलेल्या पिठातील थोडे पीठ घेऊन ज्या आकाराची सांजोरी करायची तसे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। सर्व गोळे करून झालेले आहेत। गोळे सुकल्यासारखे नको व्हायला म्हणून झाकून ठेवायचे। यातील 1 गोळा घेऊन थोडे लाटून घेतल्यानंतर किंचित मैदा घेऊन लाटूया, म्हणजे पटकन लाटलं जातं। आणि सांजोरीची चपाती करंजीच्या चपातीपेक्षा थोडी जाडच असते। अशा सारख्या आकाराच्या चपात्या लाटून घ्यायच्या व आता 1 चपाती पोळपाटावर घेऊन त्यावर 3 छोटे चमचे सारण घेऊ। सारण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्ती घेऊ शकता। सारण व्यवस्थित अशा पद्धतीने पसरून घेतल्यानंतर बोटाला थोडे पाणी घेऊन चपातीच्या काठावर हळुवारपणे लावायचे आणि त्यावर दुसरी चपाती ठेवून त्यांचे काठ बोटाने थोडे दाबायचे। सांजोरीचा साचा पण मिळतो, त्याने सांजोऱ्या करणं खूप सोपं जातं। आणि आता फिरकी थोडी मैद्यात फिरून घ्यायची, म्हणजे ती कोरडी होते, सांजोरीला चिकटत नाही। आणि अशा पद्धतीने सांजोरीला गोल आकार द्यायचा। बाजूचे निघालेले जास्तीचे पीठ काढून घ्यायचे। याचा वापर परत सांजोरीसाठी करता येतो। फिरकीने कट केल्यावर परत बोटाने थोडे दाबून घ्यायचे, म्हणजे सांजोरी तळताना उकलणार नाही। बघा
छानशी सांजोरी तयार झालेली आहे. ताटात एक स्वच्छ कॉटनचा पांढरा कपडा घेऊन त्यावर तयार सांजोरी ठेवायची आणि वरून कपडा टाकून झाकून ठेवायची. अशाच पद्धतीने सर्व सांजोऱ्या करून घेऊया व आपण सांजोरीसाठी जे प्रमाण घेतले आहे त्यात 12 सांजोऱ्या तयार होतात. सांजोऱ्या करून तयार झालेल्या आहेत. या आता अर्धा ते 1 तास झाकून ठेवायच्या आणि थोड्या कोरड्या झाल्यानंतरच तळायच्या. सांजोऱ्या थोड्या कोरड्या झाल्यावर तळल्यामुळे त्या तेलकट किंवा तुपकट होत नाही आणि खुसखुशीत होतात. 1 तासानंतर बघा त्या थोड्या कोरड्या झालेल्या आहेत, तर यांना तळून घेऊया. त्यासाठी वनस्पती तूप लो फ्लेमवर गरम झालेले आहे, तर तुपात सांजोरी सोडूया. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलात तळू शकता. सांजोरी तुपात सोडल्यानंतर अशा पद्धतीने वरून झाऱ्याने तूप टाकायचे आणि मंद आचेवरच तळायची. वरून अशा पद्धतीने तूप टाकीत राहायचे. बघा सांजोरी किती छान फुगली आहे. व आता साईड चेंज करायची आणि दोन्ही बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायची व त्यानंतर तुपातून निथळून घेतल्यानंतर टिश्यू पेपरवर बाहेर काढायची. अशाच पद्धतीने सर्व सांजोऱ्या तळून घेऊया. आपल्या सांजोऱ्या तळून झालेल्या आहेत आणि त्या बरेच दिवस चांगल्या राहतात. व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.